सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचं चंद्र आणि मंगळाच्या गोचरतेमुळे सर्व बाबतीमध्ये लाभ मिळणार आहेत. चंद्र मंगळ योगानं तुमचं मनोधैर्य वाढीस लागेल. नोकरीमध्ये तुम्हाला बुद्धिमत्ता, चातुर्य आणि तांत्रिक ज्ञानाचा फायदा होईल. व्यवसायामध्ये तुमची कमाई वाढेल. द्रववस्तूंच्या व्यवसायात देखील तुम्हाला चांगला लाभ होईल. सरकारी कामांमध्ये देखील तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा आणि तिथे तुपाचा दिवा लावा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी बुध आणि सूर्याच्या योगामुळे दिवस फायद्याचा राहील. शुक्र आणि बुधाच्या राशी बदलामुळे देखील तुम्हाला फायदा होईल. तुमच्या कमाईमध्ये आज वाढ होण्याची दाट शक्यता आहे. नोकरीमध्ये तुमचं काम अगदी सुरळीत चालेल आणि तुम्हाला आपल्या कला कौशल्याचा फायदा देखील होईल. कौटुंबिक जीवनामध्ये सुख शांती राहील. तुमची एखादी इच्छा पूर्ण होईल ज्यामुळे तुम्ही मनापासून आनंदित व्हाल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशी पानावरती राम नाम लिहून भगवान हनुमानाला अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आर्थिक योजनांमध्ये प्रगती करणारा राहील. चंद्र हा पंचम घरामध्ये आणि गुरु आणि शुक्र यांच्या योगानं तुमच्या मनोकामना सिद्ध होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनामध्ये मजा आणि आनंद राहील. नोकरीमध्ये तुमचा प्रभाव आणि सन्मान वाढेल. एखादी समस्या सुटल्यानं तुमचं मन प्रसन्न होऊ शकतं. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी दिवस हा आर्थिक प्रगती करणारा राहील. आपल्या राशीच्या 12व्या घरामध्ये गुरु आणि शुक्र यांच्या योगामुळे खर्च हा भौतिक सुखांवर जास्त होईल. तरीही तुमच्या वाणी आणि चातुर्यानं व्यवसायामध्ये तुम्हाला फायदा होईल. तुमच्या मित्रमंडळींसोबत आजचा दिवस तुम्ही मजा करण्यामध्ये घालवाल. विरोधकांसोबत वादविवाद तुम्ही टाळावेत. आईसोबत तुमचा स्नेह आणि सहयोग राहील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जाप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीचा दिवस हा अगदी उत्साहवर्धक राहील. कामाच्या जबाबदाऱ्यांमुळे तुमचा ताणतणाव वाढीस लागेल, त्यामुळे थोडीशी सावधगिरी बाळगा. विजेची उपकरणं किंवा वाहनावरती तुमचा खर्च होऊ शकतो. भावंडांसोबत तुम्ही वादविवाद टाळा. वडील आणि घरातील ज्येष्ठांकडनं तुम्हाला मदत मिळू शकते. आज लांबचा प्रवास तुम्हाला संभवतो. प्रिय व्यक्तीशी तुमची भेटीची शक्यता आहे. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यांना जल अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीसाठी दिवस आज चांगला राहील. मात्र आज तुम्ही वाणीवरती नियंत्रण ठेवणं अत्यावश्यक आहे. लोक तुम्हाला आज जाणून घेऊ इच्छितात. तुम्ही तुमच्या कामावरती लक्ष केंद्रित करा, नाहीतर काही नवीन संधी तुम्हाला मिळू शकतील. भाऊ बहिणींकडनं तुम्हाला सहकार्य मिळेल. कुटुंबातनं चांगल्या वार्ता देखील मिळू शकतात. शिक्षणामध्ये शिक्षक आणि मित्रांची तुम्हाला साथ राहील. आर्थिक व्यवहारामध्ये भावनांना जपणं अत्यंत गरजेचं आहे. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वृद्धांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आनंदी राहील. चंद्राचं गोचर तुमच्या राशीत असल्यामुळे तुमच्या मनात चंचलता वाढेल. कला आणि क्रिएटिव्हिटीमध्ये तुमची रुची वाढेल. विद्यार्थ्यांना मानसिक स्थैर्य ठेवणं आवश्यक आहे. जीवनसाथीदाराचं तुम्हाला चांगले सहकार्य मिळेल. जवळच्या नात्यातनं अशी माहिती तुम्हाला मिळू शकते ज्यामुळे तुमच्या मनाला त्रास होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवा.
आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला चणे आणि गूळ खाऊ घाला. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवस खर्चिक राहील. चुकीच्या निर्णयांमुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. द्वादश भावामध्ये चंद्र आणि 5व्या घरामध्ये मंगळ असल्यामुळे तुमच्या तब्येतीवरती तुम्ही लक्ष ठेवा. जोखमीच्या कामांपासून आज सावध राहा. विजेच्या उपकरणांपासून दूर राहा. व्यवसायामध्ये भागीदारांसोबत तुमचं चांगले सहकार्य राहील. सरकारी कामामध्ये तुम्हाला चांगलं यश देखील येताना पाहायला मिळेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला पूजा करून दिवा दाखवा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी गुरु आणि चंद्राच्या गोचरानं शुभ परिणाम होतील. तुमची बुद्धिमत्ता वापरून तुम्ही तुमचं काम पार पाडाल. नोकरी तुमची सुरळीत चालेल. मित्रांची तुम्हाला मदत मिळेल. आईशी आणि जवळच्या नातेवाईकांशी तुम्ही चांगलं वागा. बोलण्यावरती कंट्रोल ठेवा. आईच्या तब्येतीवर जास्त लक्ष द्या. प्रेमसंबंधांमध्ये भेटवस्तूंची देवाणघेवाण होऊ शकते. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्रीनारायण कवचाचा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा कामामध्ये तेजी आणणारा राहील. अडचणीतल्या कामाला आज चांगली गती येईल. वरिष्ठ सहकाऱ्यांकडनं तुम्हाला मदत मिळेल. प्रॉपर्टीच्या व्यवहारांमध्ये यश मिळू शकतं. घरगुती वस्तूंच्या व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला लाभ होईल. कौटुंबिक जीवनामध्ये प्रेम आणि सहकार्य राहील. सासऱ्यांकडनं तुम्हाला मदत मिळेल. संध्याकाळी आनंददायक वेळ तुमचा जाईल. सामाजिक कार्यामध्ये तुम्ही आज भाग घेऊ शकता. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना तुपाचा दिवा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीचे लोक आज अत्यंत अनुकूल असतील. कामाचा तुम्हाला ताण असेल, परंतु मेहनत केल्यानं तुम्हाला कामात लाभ होईल. तुमच्या घरामध्ये बोलताना शब्दांची काळजी घ्या. कौटुंबिक सहकार्य आणि प्रेम तसंच राहील. नवीन तंत्रज्ञान शिकण्यावरती तुम्ही भर द्या, त्यामुळे भविष्यात तुम्हाला फायदा होईल. तुमचा संपर्क वाढेल. अनपेक्षित नफा तुम्हाला होताना दिसतोय. तुमचे प्रेमसंबंध आज दृढ होतील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कोणत्याही मंदिरामध्ये चणे दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आज करिअर आणि कामकाज सामान्य राहील. टीम वर्कनं तुम्ही तुमचं टार्गेट पूर्ण कराल. आपली योजना आणि वागणं तुम्हाला चांगले परिणाम देतील. घरगुती वस्तू आणि विजेच्या उपकरणांमधून तुम्हाला लाभ मिळेल. पूर्वसंपर्कातनं तुम्हाला फायदा होईल. वैवाहिक जीवनामध्ये प्रेम आणि समजूतदारपणा राहील. पार्टनरसोबत रोमॅन्टिक क्षण तुम्ही घालवू शकाल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज केसर किंवा हळदीचा टिका लावा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.